नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। सफर विदर्भाची या आजच्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहे महारुद्र मारुती मंदिर तेलगाव। मोहगाव झिलपीला जाताना एक फाटा तुम्हाला इथे लागेल, बाहेर रस्त्यावर बोर्ड सुद्धा लागलेला आहे तेलगाव मारुती मंदिराचा। हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे असं म्हणतात आणि अतिशय जागृत आहे। या मंदिरासोबतच इथे एक तलाव सुद्धा आहे जिथे लोक पर्यटनासाठी येतात आणि मंदिराच्या अगदी समोर एक उंच टेकडी आहे जिथे एक शिव मंदिर आहे। तर आपण आज या तिन्ही गोष्टी इथे बघणार आहे। नागपूरपासून अवघ्या 25-30 किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर। तर चला आजच्या भागाला सुरुवात करू। त्याच्या आधी आम्हाला इथे अनेक भाविक दिसले, त्याच्यातच आम्हाला एक इथे दर्शनासाठी आलेले सुधाकरराव मानकर भेटले आणि यांना भेटून यांनी आम्हाला असं सांगितलं की हे 40 वर्षापासून या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा अनुभव या मंदिरातला कसा राहिलाय। सुधाकरराव नमस्कार, आमच्या शंखनाद चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। तुम्ही 40 वर्षापासून इथे येत आहे? हा, मंदिरात येत आहे। तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव हा आहे की इथे काहीच नव्हतं, पुरा जंगल एरिया होता इथे आणि इथे 2 मुली होत्या 10 वर्षाच्या, त्या मुख्य आणि अपंग होत्या। त्या मुलीनंतर 2-4 वर्षानंतर इथून चांगल्या सुधरून गेल्या। हा माझा स्वतःचा पहिला अनुभव आहे इथे आलेला। जसं की आपल्याला आता सुधाकररावांनी सांगितलं की हे मंदिर अतिशय जागृत असं आहे। इथे 2 मुक्या मुली आलेल्या होत्या आणि इथे मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्या बोलायला लागल्या। तर हे तेलगावचं महारुद्र मारुती मंदिर जे अतिशय जागृत आणि सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आम्हाला ही सगळी माहिती दिली आणि तुमच्यावर मारुतीरायाची कृपा अशीच नेहमी राहील। तर माझ्यासोबत आता इथे आहेत मृण्मयी गोखले। तर आता जसं की आपण बघितलं की हे मंदिर जागृत आहे, या मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये तसं महिलांना प्रवेश नाही आहे कारण इथे मंदिराचे नियम कडक आहेत। तर आता आपण या मंदिरात जाणार आहे, तर आता तुम्ही थोडंसं प्रेक्षकांशी संवाद साधा। मी इथे वाचलं की इथे बेल्ट पण घालून जायचं नाहीये आतमध्ये। पुरुषांनी आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ शकतात पुरुष, पण कमरेला जो बेल्ट लावतात तो बेल्ट देखील इथे घालायचा नाहीये। तर आपण गाभाऱ्याच्या आत पुरुष जातील, मी बाहेरून दर्शन घेते। आणि नागपुरात किंवा पूर्ण विदर्भात म्हणा किंवा भारतात म्हणा हनुमानाचे मंदिर बऱ्याच ठिकाणी दिसतात, पण असं जागृत मंदिर फार कमी आपल्याला पाहायला मिळतं। तर चला दर्शन घेऊया या मंदिराचे। कुठल्याही मंदिराची स्वच्छता आणि तिथला जो काही परिसर असतो त्याचा मेंटेनन्स बघून खरं त्याचं श्रेय जे जातं त्या तिथल्या कमिटी मेंबर्सला। आणि आज माझ्यासोबत हे जे जागृत असं देवस्थान आहे महारुद्र मारुती मंदिर, त्या देवस्थानचे कमिटी मेंबर आज माझ्यासोबत इथे आहेत, अध्यक्ष आणि सचिव। तर आपण आता त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया, या मंदिराबद्दल आपल्याला ते आणखीन माहिती देणार आहे। सर, आपला परिचय? मी अध्यक्ष आहे इथे, सुनील नरहरी निघोट। आणि किती वर्षापासून तुम्ही इथे मंदिराची सेवा करताय? मला 22 वर्ष झाले आता। 22 वर्षापासून सर मंदिराची सेवा करतायत आणि इथे आता ते अध्यक्ष आहे सुनील निघोट सर। सुनील सर, मला एक सांगा, मंदिरामध्ये रोज किती भाविक दर्शनाला येतात? रोज तर जर म्हणजे शनिवार आणि रविवार मंगळवार हजारो संख्येने येतात आणि बाकी दिवस तर 100-200-500 येतातच। आपल्यासोबत मंदिराचे सचिव देखील आहे बेलेकर सर। तर आपण आता त्यांना पण काही 2 शब्द त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, मला सांगा, ही जी मारुतीची मूर्ती आहे अतिशय जागृत अशी मूर्ती, आम्हाला आता इथल्या भाविकांनी पण काही अनुभव सांगितले, या मूर्तीबद्दल थोडीशी माहिती द्याल? मूर्ती अंदा पूर्वीपासूनच आहे, आमच्या आजोबा पंतापासून आहे। स्वयंपूर्व मूर्ती आहे आणि कोणी काही काढली नाही किंवा बसवलेली कोणतीच नाही आहे, हे जमिनीतून निघालेलीच मूर्ती आहे। तर आमच्या आजोबा पंत सांगत होते। जसं की सरांनी आपल्याला आता सांगितलं, हे स्वयंभू मंदिर आहे आणि त्यांच्या आजोबांच्या आधीपासून ही मूर्ती इथेच असते, म्हणजे इथेच होती। ती स्वयंभू मूर्ती आहे, ती कोणी घडवलेली नाही आहे आणि लोकांच्या देणगीतूनच हे मंदिर आणि हे सगळं निर्माण झालेलं आहे।
तर हा तेलगावचा एक जो विकास झाला आहे तोही कदाचित या मंदिरामुळे बऱ्यापैकी झाला असेल. हो याच मंदिराच्या लोकांच्या देणगीवरूनच झाला आहे. आणि या मंदिराच्या मार्फत अनेक उपक्रम पण होतात असं आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळलं. सर तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम होतात? इथे आमच्याकडे हर शनिवारी रक्तदान शिबिर होतं, स्वयंपाक राहतात सगळे, आणि आमच्या इथं सप्ताह माघ पौर्णिमा आता आहे सप्ताह आहे आमचा. आता सप्ताह 17 फरवरी ते 24 ते 24 पर्यंत 7 दिवस. 7 दिवस सगळं अखंड भागवत, हरिनाम असते, भागवत सगळं, कीर्तन, सकाळी काकडा, काकडा, मग ज्ञानेश्वरी पारायण, पारायण, मग आणि 7 दिवस कीर्तन असते. 7 दिवस संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असते. एवढ्या जंगलाच्या एरियात 7 ते दिवस एवढ्या थंडीमध्ये लोक हे पूर्ण गच्च भरून असते. आणि 7 दिवस जेवण खावण सगळी व्यवस्था इथंच होती सगळी आमची. व्यवस्था राहते. 5-50 100-200 लोक तरी रोजचे जेवण राहते इथं. आणि 8 ते 10 हजार लोक आमच्या इकडे काली आले सप्त्याच्या दिवशी राहतात, म्हणजे सप्ताहामध्ये काले शेवटल्या दिवशी शेवटच्या दिवशी. खरंच खूप मोठे मोठे उपक्रम या मंदिरामार्फत राबवले जात आहेत. इथे रक्तदान शिबिर होतं, अनेक दर शनिवारला रक्तदान शिबिर होतं, अनेक मोठे मोठे उत्सव साजरे केले जातात. भरपूर मोठा असा हा परिसर आहे. इथे कितीतरी लोक येऊन पण होतात. इथे आम्ही 11,000 रुपयात फक्त लग्न करतो इथे. वा 11,000 रुपयात इथे लग्न होतात. भांडे, पाणी, कुंडे, सगळं, इलेक्ट्रिक, सगळं. पाणी, सगळं सगळं त्याच्यात. प्लेटापासून बफे टेबल पासून सगळं. सगळं 11,000. ही खूप मोठी सेवा आहे. खरं तर आपल्या भारत देशाची ही खूप मोठी उपलब्धी आहे की जे लोक मंदिराच्या नावाने नेहमी आरडाओरडा करतात त्यांना खरं हे सांगण्यासारखं आहे की ही भारतातली मंदिरं, ही हिंदूंची जी मंदिरं आहे ती नुसती मंदिरं नसून त्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा होतात. जर मंदिराला आपल्या भारताच्या इतिहासातून आपण वजा करतोय तर कितीतरी लोकांचं किती नुकसान होणार आहे याची कल्पना न केलेली बरी. आता जसं यांनी सांगितलं की इथे लग्नसुद्धा होतात 11,000. आज मुलीच्या वडिलांना केवढी चिंता असते आपल्या लग्नाची की आपल्या पोरीचं काय होईल. तर आज हे खूप मोठं आणि दूरगामी परिणाम करणारं असं कार्य आज यांच्या हातून होत आहे. सर आपल्यावर मारुती रायाची कृपा अशीच राहील. खूप खूप धन्यवाद. आणि मारुती राया इथल्या येणाऱ्या सगळ्या भक्तांसाठी नेहमीच काहीतरी आशीर्वाद देत असेल. तर आता आपण आज सचिव आणि अध्यक्ष सरांशी आपण आता इथे चर्चा केली. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया. आता मी महारुद्र मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात उभा आहे आणि माझ्यासोबत या मंदिराचे पुजारी आता इथे उपस्थित आहे. थोड्या वेळापूर्वी आपण मारुती रायाचे दर्शन घेतले. त्या मारुती रायाच्या अगदी जवळ मी उभा आहे. पण या मारुती रायाची जे रोज सेवा करतात असे माझ्यासोबत इथे या मंदिराचे पुजारी. सर आपका नाम? मेरा नाम है पंडित हरिकृष्ण मिश्रा. पंडित हरिकृष्ण मिश्रा जी अभी मेरे साथ में है. और वो कितने साल से आप यहाँ पे पूजा कर रहे 10 वर्ष से कर रहा हूँ. 10 दर्शन साल के से. लिए आया था. हाँ। जब से गए नहीं, हाँ। दर्शन के लिए आया था. ये दर्शन करने यहाँ आए थे और उसके बाद वो यहीं के हो गए. जी 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 तो आप 24 घंटे यहीं रहते हैं? 24 घंटे यहीं रहता हूँ. तो ये जो मारुति की मूर्ति है जी। इसके बारे में थोड़ा सा हमें बताइए। ये मारुति बाबा ये ऐसे है कि 3:30 का बजना रात्रि में, और यहाँ बड़ी प्यारी आवाज़ आती है, उठो उठो. बिल्कुल प्यारी आवाज़ जो है तो ऐसी कि, और बोलती हुई मूर्ति हैं. यहाँ कुछ भक्त अपना नारियल बांध के जाते हैं और 6 महीने के बाद उनके काम पूर्ण हो जाते हैं. यहाँ 1.25 महीने जो शनिवार का करता है, 5 शनिवार 5 मंगलवार उनकी सभी कामनाएं पूर्ण होती हैं. 5 मंगल या शनिवार कर लेते हैं, इतने में वो लोग जो है तो बहुत खुश हो जाते हैं, उनकी कामना पूर्ण होती हैं. यहाँ जब मैं अंदर गर्भगृह में जाता हूँ तो सब कुछ याद भूल जाता है. यानी प्रभु का पूरा कपड़े उतार करके उनका दूध दही शहद घी पंचामृत से स्नान, फिर शुद्धोदक स्नान, फिर सिंदूर और तेल का लेपन. ये जो है तो यहाँ इनका बहुत चमत्कार है. जो भी भाव से आते हैं उनकी सभी मनोकामना पूर्ण करते हैं. और यहाँ इतनी शांति है, जो आ जाता है तो जाने की इच्छा नहीं करते हैं. नाही, ये सही बात है. या मंदिरात खरंच इतकी शांती आणि पावित्र्य आहे की जसं की यांनी सांगितलं की हे आले आणि इथलेच झाले. तर या मंदिरात आल्यानंतर खरंच तो त्या पावित्र्याचा अनुभव आपल्याला येतो. ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. आणि मारुती रायाचे दर्शन आपण सगळ्यांनी घेतले. तर मी आता आत परत इथे जाऊन एकदा मारुती रायाला नमस्कार करतो. तर आपण आता परत एकदा मारुती रायाला नमस्कार करूया.
वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लालते लालीलसे अर्धनलाल लघु वज्रदेह दानवतं जय 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 कवि त्यांनी आम्हाला या विहिरीबद्दल म्हणजे बावडीबद्दल सांगितलं. जितकं मंदिर जुनं आहे तेवढीच ही बावडी सुद्धा जुनी आहे. ते असं म्हणतात की जुन्या काळातले लोक जेव्हा सरपण आणायला जायचे तेव्हा इथे येऊनच पाणी घ्यायचे ते. आणि या मंदिरातल्या या विहिरीतल्या पाण्याची एक स्पेशालिटी आपण म्हणू शकतो अशी की या मंदिरात अजूनही अनेक विवाह सोहळे होतात. 10-10 हजार लोक जरी या सोहळ्याला आले तरी सुद्धा या विहिरीचं पाणी संपत नाही अशी ही विहीर. आणि हा जायचा रस्ता, हे असे रस्ते आणि या विहिरी आम्ही फक्त टीव्हीतच बघितलेल्या आहेत, पिक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. आज पहिल्यांदा हे अनुभवतोय. तर चला तुम्ही माझ्यासोबत कॅमेरा घेऊन आपण आता आतमध्ये जाऊया. जरा सांभाळून यावं लागेल इथून आपल्याला. या आमचे कॅमेरामन प्रवीणजी दुपारे एक डॅशिंग कॅमेरामन आहे, त्याच्यामुळे ते कॅमेरा घेऊन सहज आतमध्ये येतात आहे, पण येणं तेवढं सोपं नाही आहे. या प्रवीणजी, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक जुन्या काळातलंच बांधकाम आहे. हे बघा, हे दगडी बांधकाम तुम्हाला दिसतं इथे. हे जुन्या काळातलं बांधकाम आणि खरंच खूपच सुंदर. वा प्रवीणजी, तुम्ही थोडंसं समोर या आणि पहिले तुम्ही शूट करून घ्या. हे बघा, ही आहे बावडी. हे मंदिर जेवढं जुनं आहे तेवढंच बहुतेक बरीच खोल आहे. आणि इथे मोटर लावलेली आहे त्यांनी, त्याचा पाईप दिसतोय. 10 हजार लोक जरी इथे आले तरी सुद्धा पाणी इथलं कधीच संपत नाही. आणि हे बघा, ही ज्यांनी बांधलेली आहे त्याचं नाव तुम्हाला इथे दिसतंय. 1930 साली बाळासाहेब मोहिते कन्या मैनाबाई यांच्याकडून ही विहीर बांधण्यात आलेली आहे 1930 साली. आता 2023 चालू आहे, म्हणजे सरळ सरळ 100 वर्ष आपण म्हणूया की झालेले आहे त्याच्या बांधकामाला. हे जेवढं पण दगडी बांधकाम तुम्हाला दिसतंय हे सगळं जुन्या काळचं आहे.
या बावडीमध्ये जेव्हा आम्ही खाली उतरलो होतो तेव्हा इथल्या समितीने आम्हाला अजून एक माहिती अशी सांगितली की ही जी बावडी आहे या बावडीमध्ये काही वर्षापूर्वी वाघ या परिसरात यायचे आणि ते इथे खाली उतरून पाणी प्यायचे, बरोबर शर्माजी? तर त्यांना सहज इथून खाली उतरून तिथे पाणी पिता यायचं. तर इथे अशी पण एक माहिती आम्हाला मिळाली. तर माझ्यासोबत आता इथे आहेत शर्मा जी, जे इथला सगळा मेंटेनेंस आणि साफ सफाई बघतात. शर्मा जी, अब कितने सालों से यहाँ पे हो? अभी कम से कम 2 साल हो गए। 2 साल से हो और 24 घंटे यहीं रहते हो आप? घंटे यहीं रहना है, खाना पीना ही सोना है। हम लोग कभी कभार दर्शन के लिए यहाँ पे आते हैं, भगवान के दर्शन के लिए, लेकिन आप तो हमेशा उनके सहवास में रहते हो, आपका क्या अनुभव है? हमारा अनुभव भगवान के द्वारा हम कृपा है भगवान की इतनी है कि हम खा पी के खुश है। जरूर जरूर, मारुती रायाची कृपा अशीच या सगळ्यांवर नेहमी राहील. तर असं हे सुंदर महारुद्र मारुती मंदिर आणि तिथली ही बावडी विहीर आणि इथले भक्तसुद्धा जे येतात आहे त्यांनी पण आपले अनेक अनुभव आम्हाला सांगितले की हे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि इथे अनेकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. तर आज आमच्या सफर विदर्भाच्या माध्यमातून तेलगावमधलं हे मारुती मंदिर आम्ही आता तुमच्यासमोर आणलेलं आहे. आजच्या सफर विदर्भाच्या भागात आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलं मारुती मंदिर तेलगावचं. या मारुती मंदिरच्या अगदी समोर एक रस्ता जातो, थोडी गाडी जाण्यासाठी एक 1/2 किलोमीटर अंतर असेल आणि मग हे अशा पायऱ्या लागतात आणि या पायऱ्यांवरून जर तुम्ही अजून वरती गेले तर तिथे वरती एक शिवमंदिर आहे जुनं आणि त्या टेकडीवरून इथला खूप सुंदर असा नजारा पण दिसतो. तर आता आपण वरच्या शिवमंदिरात पण जाणार आहे. आजचा आपला सफर विदर्भाचा एपिसोड हा खरंच खूप एक धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने झालेला आहे. तर चला आता आपण वरती जाऊ. तेलगावमधल्या महारुद्र मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या समोर एक टेकडी, मगाशी आपण त्या पायऱ्यासुद्धा स्क्रीनवर बघितल्या, त्या टेकडीवर किती पायऱ्या चढल्या मला माहिती नाही पण दम बऱ्यापैकी लागला. तिथे वरती आल्यानंतर तिकडे पहा, तुम्हाला एक नाग मंदिर दिसतंय. तिथे जायचा रस्ता जरा खराब झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आता त्या नाग मंदिरापर्यंत जात नाही. एक छोटंसं मंदिर आहे नाग मंदिर आणि आणखीन एक आम्हाला इथे मंदिर दिसलं. या मंदिराची रचना मी तरी पहिल्यांदाच बघतोय की असा खाली जायचा एक रस्ता आहे. या इकडे माझ्यासोबत कॅमेरा घेऊन, हा बघा, हा असा एक खाली जायचा रस्ता आहे आणि आतमध्ये खाली गेल्यानंतर एक शंकराची पिंड आपल्याला दिसते. तर चला तुम्ही आता माझ्यासोबत आपण भगवान शंकराचे दर्शन घेऊया. पाणी वगैरे जर तुम्ही नुकतंच प्यायलं असेल तर कदाचित पायऱ्या चढताना पोट थोडंसं दुखू शकतं, त्याच्यामुळे वरती येताना खूप भरपूर पाणी पिऊ नका. आतमध्ये कदाचित माझा आवाज थोडासा इको साऊंडमध्ये येईल कारण आपण खाली चाललेलो आहे. तर या आता माझ्यासोबत. जय भोले बाबा. ही इथे एक शिवलिंग आहे. खाली टेकडीवर रांगा लागलेल्या असतात आणि वरती पोचण्यासाठी 1-1 तासाचा वेळ लागतो. आज फारशी गर्दी इथे नाही आहे. तर आता हा इथून बाहेर एक्झिटचा मार्ग. हे इथे एक भगवान गणेशाची मूर्ती. आणि हे आपण आता इथून बाहेर निघालेलो आहे. आता ही टेकडी सध्या आम्ही पूर्ण चढलोच नाही आहे तशी. कॅमेरातून तिथे द्या, ते बघा इथे वरती अजून एक मंदिर आहे जे आपल्याला आता चढून जायचं आहे. तर आता आपण तिथे चढूया.
आता या टेकडीच्या सर्वात उंच भागावर मी आलो आहे आणि इथे परत एक शंकराची मूर्ती आहे. इथे आपण मगाशी पाहिलं पहिल्या स्टेजवर एक खाली जायचं होतं, तिथे एक शिवपिंड होती. त्याच्यानंतर परत थोडंसं वरती आल्यानंतर एक शंकराची आपल्याला मूर्ती दिसली आणि ही सर्वात एक टॉपवरची मूर्ती आहे. इथे शंकराचीच मूर्ती आहे. इथे तिन्ही मंदिरं शंकराची आणि खूप सुंदर निसर्गरम्य असा देखावा इथून दिसतो आहे. तुम्ही बघू शकता इथे सूर्य आता मावळतीला आलेला आहे आणि सूर्याचं एक खूप सुंदर विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे. मावळतीचा सूर्य आणि त्याचा सुंदर रंग. आता थोड्याच वेळात तो मावळेल आणि इथे अंधार पडेल आणि कदाचित अंधार पडल्यानंतर इथे जंगली प्राणी देखील येतात असं आम्हाला आत्ता इथल्या काही लोकांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही आता इथून खाली उतरू. हे सगळी तरुण मंडळी इथे आलेली आहे. तुम्ही कुठचे? वानाडोंगरीचे. तेलगावमधल्या मारुती मंदिराकडून आम्ही थोडंसं समोर आलो 2 किलोमीटर कारनी आणि तिथे एक आम्हाला फाटा दिसला आतमध्ये येण्याचा आणि इथे खूप सुंदर तलाव आहे असं सांगण्यात आलं. गाडी आम्ही बरीच दूर ठेवलेली आहे आणि जवळपास 1 किलोमीटरचं अंतर पायी चालत आलो आहे. अंधार पडायला आला आहे त्याच्यामुळे थोडंसं आता घाई आहे आम्हाला, कारण रात्र झाल्यावर कदाचित इथे जंगली जनावरं येऊ शकतात. माझ्यासोबत आता इथे राहणारे, काय नाव आपलं? सोनबा आत्राम. सोनबा आत्राम. सोनबा आत्राम आजोबा माझ्यासोबत आता इथे आहे आणि हे इथलेच रहिवासी आहे. हे रोजच इथे येतात. इथे तलाव आहे सोनबाजी आणि डॅम आहे. इथे डॅम आहे. इथे डॅम आहे. तुम्ही रोज येता का इथे? इतवार येतो मी. इथे काय जनावर वगैरे आहे का इथे काही? जनावर आहे ना, जे भालू आहे, वाघ आहे, सर्व जनावर भेटते टायमानं राहिलं तर. अच्छा, सगळे जनावर भेटते. त्याच्यामुळे आम्हाला आता घाई आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. आपण इथे आम्हाला माहिती दिली. आमच्यासोबत आता आणखीन एक पर्यटक इथे आहे, ते नेहमीच इथे येत असतात. सर, आपलं काय नाव? योगेश क्षीरसागर. आपण काय करता? शिक्षक आहो सर. शिक्षक. योगेश क्षीरसागर हिंगण्याला राहतात आणि शिक्षक आहेत. ते नेहमीच इथे येत असतात. तर योगेश क्षीरसागरजी, तुम्ही नेहमीच इथे येता, काय अनुभव आहे तुमचा? अनुभव म्हणजे इथे शांतता वाटते. म्हणजे एकदम म्हणजे निसर्ग जे रम्य आहे ते खरंच इथं चांगलं आहे. म्हणजे एकदम मनाला एकदम शांत वाटते. क्या बात आहे. चला, आता अंधार पडतोय. आम्हाला त्या पायऱ्या सोडून वर जायचं आहे. वरती तलाव आहे आणि एक डॅम पण आहे तिथे बांधलेला, ज्याचं पाणी शेतीसाठी सोडलं जातं. तर आपण आता वरती जाऊ. सेल्फी पॉईंट काय आहे तो इथे आल्यावर कळतं. हा आहे सालई मेढा इथला तलाव. तेलगावमधल्या मारुती मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे आणि जंगल एरिया आहे. बरेच पर्यटक इथे येतात आणि इथे या तलावाचा आनंद लुटतात. खूप सुंदर असं निसर्गरम्य एक स्थळ आहे इथे. आणि इथे ॲक्च्युली एक बांध घातलेला यांनी तलावाला. तुम्ही आपल्या स्क्रीनवर दाखवा. हा अशा एक दगडांचा बांध घातलेला आहे आणि याचं जे पाणी आहे तलावाचं ते इथून सोडलं जातं शेतीच्या कामासाठी. आणि हे सगळं आम्ही आता तलावाच्या एका चांगल्या सेंटरवर येऊन उभं आहे. माझ्या आयुष्यामध्ये असे बरेचसे फिरताना असे प्रसंग येतात की आम्ही खूप एखाद्या चांगल्या स्थळाला भेट देतो. मग तिथे गेल्यानंतर आमचा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. त्यातलाच हा एक स्पॉट आहे की आता हे शूटिंग झाल्यानंतर मी नक्कीच इथे फोटो सेशन करणार आहे माझं. खूपच सुंदर असा तलाव. पण आम्हाला आता इथून लवकरच निघावं लागणार आहे, कारण अंधार पडतो आहे. आणि इथल्या गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की इथे आत्ता थोड्या वेळापूर्वी तिकडच्या कोपऱ्यात एक अस्वल दिसलं म्हणून. तर असा हा आजचा आमच्या सफर विदर्भाचीचा एपिसोड. तुम्ही एकदा पूर्ण तलाव जो आहे तो आमच्या प्रेक्षकांना दाखवा. इकडे एक सुंदर डोंगरसुद्धा आहे.
मला वाटतं डोंगर इथे तिन्ही बाजूनी डोंगरच आहे, चारही बाजूनी डोंगर आहे. तुम्ही आपल्या कॅमेऱ्यावर दाखवा. हा इथून जो सुरू झालेला पट्टा आहे डोंगराचा, हा तलाव पूर्ण असा डोंगरांनी वेढलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर हे दाखवा. किती सुंदर हे एक चित्र आहे की 12ही महिने येण्यासारखं असं स्थळ. हे बघा, हा चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेला परिसर आहे आणि हा मध्ये एक तलाव. खूपच सुंदर असं दृश्य आहे. आता आपण सालाई मेंढा या तलावाजवळ आहे. अगदी तलावाच्या मध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही पाहू शकता आजूबाजूला तिन्ही बाजूला आपल्या पाणी आहे आणि चारही बाजूला पर्वतरांग आहेत आणि इथे बरेच पर्यटक येत असतात. जसे इथे हे दोघं आलेले आहेत, तिकडे पण आहे, खाली पण आहे, बरेच आहेत. तर तुम्ही कधी आले आणि तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? आम्ही आता 1 तास झाला आम्हाला आला आहे आम्ही इथे, आणि आता आमचं ग्रॅज्युएशन जस्ट होणार आहे, फायनल सेम आहे, तर आम्ही स्पॉट डबल एन्जॉय करायसाठी आलो इथे. अच्छा, म्हणजे तुम्ही नागपूरचे नाही का? अच्छा, मूळ नागपूरचेच, फक्त एन्जॉयमेंटसाठी तुम्ही इथे आलात. अच्छा, आणि कधी पहिल्यांदाच आले की नेहमी येत असता? सेकंड थर्ड टाइम आहे. अरे बाबा, मग तुम्ही सगळ्या ग्रुपला सांगा. आम्ही पण आमच्या चॅनल थ्रू इथे सांगतो आहे की हे खूप सुंदर असं तळ आहे. तर इथे आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे. सर या इकडे. योगेश सर आहे, माझा यांच्याशी तसा परिचय झालेला आहे. या योगेश सर. या. हे संगीत शिक्षक आहेत. अरे वा, योगेश सर हे संगीत शिक्षक आहे. तर ते आपल्याला एक आता तलाव किंवा नदी या संदर्भाने एक गाणं म्हणून दाखवतील. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के, ओ मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. थँक्यू योगेश सर. खूप छान असं गाणं यांनी म्हटलेलं आहे. आणि गाणं म्हणजे भारत एकजूट व्हावा याबद्दल जे गाणं आपण लहानपणी ऐकत होतो ते गाणं इथे यांनी म्हटलं. आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने राहायला पाहिजे असं त्यातून आपल्याला कळलेलं आहे. तर आता मी इथून आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. आता पुढे मयुरेश सर आपल्यासोबत बोलतील. खरंच खूप छान मेसेज दिलेला आहे की आपला भारत हा एकजुटीने राहायला हवा. योगेश सर खूप खूप थँक्यू. आणि हीच आपल्या विदर्भाची खरी परंपरा आहे. आपल्या विदर्भात अनेक स्थळं आहेत, अनेक मंदिरं आहे, अनेक पर्यटनाची ठिकाणं आहे आणि ही सगळी अतिशय सौंदर्याने नटलेली आहे. तर आपल्या विदर्भातल्या लोकांना अभिमान वाटावा असं आणखीन एक स्थळ आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आहे सफर विदर्भाजीच्या माध्यमातून. आम्ही अशी अनेक स्थळं तुमच्यासमोर नेहमी घेऊन येत राहणार आहे. तुम्ही बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा प्रस्तुत सफर विदर्भाची. मी मयुरेश गोखले आपली आता रजा घेतो. धन्यवाद. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.